सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। स्वर्गीय माणिकलालजी गांधी जागृत विद्यालय, कला विज्ञान वाणिज्य व व्होकेशनल विद्यालय वरुडच्या वतीने आज मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एक आगळावेगळा असा हा कार्यक्रम आपल्या या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आमच्या जागृत नवयुवक शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या प्रेरणेनुसार माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी अहोरात्र मेहनत घेऊन, सोबतच सर्व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने, विद्यार्थ्यांच्या मेहनतीने या आजच्या भव्य दिव्य अशा तालुकास्तरीय रांगोळी स्पर्धेचं नियोजन करण्यात आलं होतं। यामागचे आमचे अनेक महत्त्वाची उद्दिष्टे होती, कारण की आज आपण बघतो आहे की आजच्या या युगामध्ये लहान वयापासूनच अगदी मुलं मोबाईलमय होऊन जातात आणि म्हणून आपल्या पाल्यांचं जेव्हा आपण जबाबदारी घेतो, त्यांना आपण लहानाचं मोठं करतो, तेव्हा आपले पाल्य मोबाईलपासून थोडंसं दूर गेले पाहिजे आणि म्हणून त्यांच्या माता पालकांनासुद्धा आपल्या लहान मुलांचं, पाल्यांचं भविष्य घडवता यावं म्हणून हा विषय आम्ही विशेष निवडला होता आणि या विषयाचं नाव मोबाईलमध्ये हरवलेलं बालपण असं होतं। भरपूर अशा माता पालकांनी सुंदर पद्धतीनं रांगोळीसुद्धा काढलेल्या आहेत। सांगायचं तात्पर्य असं की याचं परीक्षण करतानासुद्धा परीक्षकांना थोडंसं म्हणजे खूप विचार करावं लागलं होतं आणि तेव्हा कुठं या एवढ्या मोठ्या स्पर्धकांमधून 4 पारितोषिक, 4 बक्षीस किंवा 4 स्पर्धक या परीक्षकांना काढता आलं। काय होते, वेळ मिळत नाही किंवा संधी मिळत नाही आणि म्हणून त्यांना संधीचा फायदा घेता यावा आणि आपल्यामध्ये जे कलागुण आहेत हे कलागुण या माध्यमाने त्यांनासुद्धा या ठिकाणी रांगोळी स्पर्धेच्या माध्यमाने समाजापर्यंत आपले कलागुण पोहोचवता यावं, हा सुद्धा एक उद्देश आमचं या रांगोळी स्पर्धेमध्ये होतं केलं आहेत। यानंतर दुसरं सांगायचं असं की मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत हे आपण फक्त वारंवार कोणीतरी भाषण देते त्याच्यामधून ऐकायला मिळते किंवा मग कुठेतरी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळते किंवा पेपरमध्ये ऐकायला मिळते, वाचायला मिळते, पण नेमकं प्रत्यक्ष आपल्या कल्पकतेमधून ज्या गोष्टी आहेत की आपले मुलं या मोबाईलमुळे कसे मागे पडत आहे आणि नेमकं त्यांचं भविष्य कसं अंधकारमय होऊन राहिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी या रांगोळीच्या माध्यमाने पालकांनासुद्धा कळालेल्या आहेत। स्पर्धेसाठी आपल्याच वरुड तालुक्यातील अनेक मान्यवरांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, खूप मोठं सहकार्य केलेलं आहेत। याच्यामध्ये सांगायचं जर झालं तर प्रथम जे पारितोषिक आहेत हे प्रथम पारितोषिक 10,000 रुपयाचं होतं आणि हे प्रथम पारितोषिक आदरणीय राजुऱ्याचे सन्माननीय चांडक साहेब, मुन्नाभाऊ चांडक साहेब यांनी एका शब्दावर 10,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक दिलं। त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद मानतो। यानंतर दुसरं पारितोषिक ₹7,000 रुपयाचं होतं आणि दुसरं पारितोषिक सहजरित्या आम्हाला पंकज तिनकडे साहेबांनी
गौरव तिनकडे साहेबांनी आम्हाला दिलं, त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने त्यांचंसुद्धा या ठिकाणी धन्यवाद मानतो. तिसरं पारितोषिक हे 5,000 रुपयाचं होतं. आपल्या वरुड शहरामध्ये नुकतेच गावंडे ज्वेलर्स लागलेले आहेत. या गावंडे ज्वेलर्सकडून आपल्याला तिसरं बक्षीस मिळालं होतं आणि त्यानंतर प्रोत्साहनपर बक्षीस 3,000 रुपयाचं सुरजुसे ॲक्सिडेंट हॉस्पिटल म्हणजे सन्माननीय डॉक्टर पंकज सुरजुसे यांच्याकडून मिळालं होतं. यांचंसुद्धा मी या ठिकाणी शाळेच्या वतीने विद्यालयाच्या वतीने आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि असं सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतो. याशिवाय या सर्व स्पर्धकांना मोमेंटोसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत. याच्यासाठी श्री पलास राऊतसाहेब, श्री सतीश गोरेसाहेब, साईकृपा एंटरप्राइजेस वरुड आणि श्री मारोत्रा धुताले या सर्वांनी याच्यामध्ये आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल त्यांचंसुद्धा मी अगदी मनापासून जागृत विद्यालयाच्या वतीने धन्यवाद मानतो. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.